जो पोटावर झोपतो तो भोगी. ओके. कारण त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातलं अपचन होतं, म्हणजे पचन नीट होत नाही, वातप्रकोप होतो. जो डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. का? कारण डाव्या साईडला आपल्या हृदय असतं, हार्ट पंपिंग चांगलं होतं, झोप चांगली लागते आणि लिव्हर मधनं टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होते. ओके. जो उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी. का? ब्लड सर्क्युलेशनला वेळ लागतो ना, नवीन नवीन रोग येऊ शकतात. आणि पाठीवर झोपतो तो योगी. का? कारण पाठीवर झोपल्यामुळे आपले सगळे मसल्स छान शिथिल होतात, ब्लड सर्क्युलेशन पायापासून डोक्यापर्यंत व्यवस्थित होतं. इतकं छान एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला आपण फॉलो केलं. बघ, पूर्वी लोक चटईवर झोपायचे. गाईचं शेण जे असतं ते औषधी आहे, आपल्याला वास बीस आला तरी ते औषधीच आहे. ते जर सारवून जी आपण शेणाने जी सारवलेली जमीन असते त्याच्यावर पूर्वी लोक झोपायचे, चटई अंथरून झोपायचे. जे वाळा असतो, वाळा, त्याच्यापासून त्या चटई बनवल्या जायच्या की त्यामुळे शांत झोप लागायची. अंगाला चंदन लावायला सांगितलं होतं किंवा काही सुगंधी फुलाचे हार घालून झोपायला सांगायचे की ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागायची.